श्रीमंत कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही आईसलँड, जपान, स्वित्झर्लंड, बँकॉक या ठिकाणी फिरायला जातो. मामाच्या गावाला. आम्हाला जो उन्हाळ्याची सुट्टी लागली ना, आम्ही डायरेक्ट मामाच्या गावाला जातो. मामाच्या गावाला, काकाच्या गावाला, मावशीच्या गावाला, अशा गावाला आम्ही फिरायला जातो डायरेक्ट. मस्तपैकी विथ फॅमिली जातो फिरायला आम्ही मस्तपैकी. मग मामा चुलता बिलताय ना, आम्ही सगळ्याला घेऊन देवदर्शनाला जातो डायरेक्ट. आम्हाला श्रीमंत लोकांच्या फ्रीज मध्ये ड्रायफ्रूट, भारी भारीतला वॉटर बॉटल, सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, सगळ्या प्रकारचे ज्युसेस, असे भारी भारी प्रकारचे आयटम आमच्या फ्रीज मध्ये दिसणार. रताळी. आमच्या फ्रीज मध्ये तुला आईस्क्रीमचा डब्बा तर दिसणार, पण त्याच्यात आईस्क्रीम नसणार, वाटाणा असणार डायरेक्ट. कोल्ड्रिंकच्या बाटल्या तर दिसणार, पण त्याच्यात पाणी गावणार तुला. पातेली बितेली दिसणार, त्याच्यात रात्रीच्या भाज्या दिसणार डायरेक्ट शिळ्या झालेल्या. त्या फ्रेश राहाव्या म्हणून आम्ही फ्रीज मध्ये कोंबतो डायरेक्ट त्याला. आणि आमच्या फ्रीज मध्ये तुला काही गावणार, पातेलीन बितेलीन कोण काही टाकते आतमध्ये. अशा मोकर वस्तूंनी ना आमचा फ्रीज आहे ना गच भरलेला असतो डायरेक्ट. आणि उन्हाळ्यात तर डायरेक्ट कळशीच कोंबतो आम्ही फ्रीज मध्ये. आम्ही श्रीमंत लोक मरणाचे कपडे घेतो, जुने झाले की ते फेकून देतो, नाही तर कुणाला तरी देऊन टाकतो. घंटा. आमची कपडे जुनी झाली ना, आम्ही डायरेक्ट फरशी पुसाय घेतो. आमच्या श्रीमंत लोकांच्या घरात प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे रूम असती. प्रत्येकाच्या रूम मध्ये सेपरेट टीव्ही, एसी असतो. एकच टीव्ही. आमच्या अख्ख्या फॅमिलीत ना एकच टीव्ही असतो घरात. आणि एसी पीसी नसतो आमच्याकडे, डायरेक्ट टेबल फॅन असतो आमच्याकडे. म्हणून आहे ना आम्ही गरम व्हायला लागले तरी एकत्रच बसतो, आणि टीव्ही बघायचं जरी झालं ना एकत्रच बघतो. आणि त्याच्यातच खरी मजा आहे. तुम्ही श्रीमंत लोक कुणाची कुणाला मेळ नसतो तुमचा. कोण येतंय रूम मध्ये जाऊन बसतंय, कळत बी नाही कुणाची कुणाला मेळ नाही, खातंय पितंय कोण कधी बी आणि जाते निघून. तसं आमचं नसतं. आम्ही सगळी एकत्रच असतो. आम्हाला जरी सेपरेट रूम नसल्या ना, आम्ही कुठे बी ऍडजस्ट करतो. मग झोपायला आम्ही सगळी हॉलमध्ये म्हणलं तरी झोपतो निवांत मध्ये, नाही तर सगळी बाहेर वाटेवर झोपतो आम्ही. त्यामुळे ना आमच्या मस्तपैकी घरच्यांबरोबर गप्पा गोष्टी चालू असतात. त्यामुळे मस्तपैकी सगळ्यांचं एंटरटेनमेंट होतं आणि आम्ही त्याच्यातच खुश आहे. तुम्ही घरात जरी एकत्र राहत असला ना, तरी तुमचा एकमेकाशी संवाद कमी असतो. आम्हाला ना प्रत्येक गोष्टीची जाणीव असती आणि त्यामुळे ना आमच्यात माणुसकी असती. आमची जरी परिस्थिती नाजूक असली ना, तरी पाहुणे रावळा जर घरी आला ना, त्याला कधी आम्ही कमी पडून देत नाही. एक वेळ आम्हाला कमी पडन, पण पाहुणे रावळ्याला कमी नाही पडून देत आम्ही. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मध्यमवर्गीय कुटुंबाचा नादच नाही करायचा. विषय